किशोर चौगले मॅथ्स क्लासेस इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आज जो आपण पॉईंट डिस्कस करणार आहोत तो खूपच महत्त्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना आजचा जे पॉईंट्स आहेत आजचे ते ज्यांना परफेक्ट येतील त्यांच्यासाठी हा चॅप्टर खूप म्हणजे मार्क्स देऊन जाईल. येते लक्षात? तर बघूया काय आहे चॅप्टरमध्ये. ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल आपल्याला आज कसे तयार करायचे असतात ते शिकायचं आहे. आता ट्रूथ टेबल म्हणजे काय? टेबल दॅट शोज द रिलेशनशिप बिटवीन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ सिम्पल स्टेटमेंट्स अँड ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. काय म्हणलेलं आहे? ट्रूथ टेबल काय करतो? शो करतो. काय शो करतो? रिलेशनशिप म्हणजे संबंध बिटवीन बिटवीन ट्रूथ व्हॅल्यूज म्हणजे काय? ट्रूथ येते लक्षात तुमच्या? ट्रूथ व्हॅल्यूज बघा इथे, ट्रूथ व्हॅल्यूज ज्या आहेत सिम्पल स्टेटमेंटच्या आणि ट्रूथ व्हॅल्यूज ज्या आहेत कंपाऊंड स्टेटमेंटच्या यांच्यामधलं रिलेशन शो करतो. इज कॉल्ड ॲज ट्रूथ टेबल. आता ट्रूथ टेबलची एक खासियत आहे बघा, ती पहिली काय आहे? इफ कंपाऊंड स्टेटमेंट कंटेन्स टू पी अँड क्यू स्टेटमेंट्स म्हणजे पी आणि क्यू हे दोन जर स्टेटमेंट्स असतील, दे नंबर ऑफ रोज किती असणार आहे? 2 स्क्वेअर. किती? 2 स्क्वेअर म्हणजे 4. आता ते 4 कसे तयार करायचे हे खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आता हा जो पी स्टेटमेंटचा जो कॉलम आहे बघा, दिसतोय पहिला, लक्षात घ्या. टेबलमध्ये बघा, पहिला टेबल वरचा, त्याच्यामध्ये पी स्टेटमेंट जे आहे त्याचा जो कॉलम आहे तो बघा. तो कॉलम कसा लिहायचा आहे बघा, 2T आणि त्याच्या खाली 2F लिहायचे बघा. TTFF म्हणजे 2T 2F. पीचा कॉलम लक्षात ठेवा, TTFF म्हणजे 2T 2F. आणि क्यूचा जो कॉलम आहे, क्यू स्टेटमेंटचा जो कॉलम आहे तो क्यूचा कॉलम कसा घ्यायचा आहे? TF म्हणजे एकाड एक म्हणजे TF. अल्टरनेट टी आणि एफ हे अल्टरनेट घ्यायचे. लक्षात ठेवा पुन्हा एकदा, पीचा कॉलम कसा घ्यायचा आहे? सलग 2T नंतर सलग 2F. क्यूचा कॉलम कसा घ्यायचा आहे? क्यू स्टेटमेंटचा कॉलम लक्षात ठेवा, पहिला T नंतर F परत T परत F असा अल्टरनेट घ्यायचा आहे. लक्षात ठेवा. आता इफ कंपाऊंड स्टेटमेंट कंटेन्स 3 म्हणजे 3 जर असतील P, Q अँड R स्टेटमेंट्स, देन नंबर ऑफ रोज किती होणार? इक्वल टू 2 क्यूब म्हणजे 8 होणार. तर ते कसं तयार करायचं ते तुम्हाला मी सांगतो. बघा आता ते कसं होतं तयार ते बघा, याच्यामध्ये केलेलं आहे बघा. पीचा जो कॉलम आहे, पी स्टेटमेंटचा कॉलम, पी स्टेटमेंटच्या कॉलममध्ये सलग 4T घ्यायचे. किती घ्यायचे? सलग 4T आणि सलग 4F. त्यानंतर बघा टी 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 4T झाले. त्यानंतर त्याच्या खाली बघा F F F F 4F झाले. आता क्यूचा कॉलम बघा, क्यूचा कॉलम बघा, TT म्हणजे 2T घ्यायचे नंतर 2F नंतर 2T नंतर 2F. क्यूचा कॉलम बघा, TT 2T झाले बघा. त्यानंतर 2F FF त्यानंतर TT त्यानंतर FF म्हणजे 2T त्यानंतर 2F त्यानंतर 2T त्यानंतर 2F. लक्षात घ्या. आणि आरच्या कॉलममध्ये बघा, आरच्या कॉलममध्ये काय करायचं आहे? एकाड एक TF अल्टरनेट TF घ्यायचं आहे बघा. बट आरचा कॉलम काय आहे बघा, TF येते लक्षात? पुन्हा एकदा बघा, पीच्या कॉलम, पीचा जर 3 असतील P, Q अँड R स्टेटमेंट्स असतील तर त्याच्या त्या टेबलमध्ये 8 रो असतात. तर ते 8 रो कसे तयार होतात बघा, त्याचे कॉलम्स कसे तयार होतात ते बघूया. पीच्या कॉलममध्ये लक्षात ठेवा 4T घ्यायचे सलग म्हणजे T 4T झाली. त्यानंतर त्याच्या खाली 4F घ्यायचे म्हणजे कसे F खाली खाली लिहित जायचे. आता क्यूच्या कॉलममध्ये बघा, क्यूच्या कॉलममध्ये काय होणार आहे? 2T आणि 2F घ्यायचे म्हणजे काय? TTFF परत TTFF. आणि आरच्या कॉलममध्ये अल्टरनेट TF घ्यायचं म्हणजे बघा TF झाला. अशा पद्धतीनं 3 स्टेटमेंटला हा टेबल तयार होतो. वरचा जो आहे तो 2 जर स्टेटमेंट असतील P आणि Q त्याच्यासाठी हा टेबल असा तयार होतो. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके, मी आता 2-3 वेळा एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण नेक्स्ट पेजला जाऊ. बघा आता नेक्स्ट पेज काय म्हणत आहे? ट्रूथ टेबल ऑफ लॉजिकल कनेक्टिव्स. हे खूप महत्त्वाचं आहे बघा. अँड टेबल दॅट इज कंजंक्शन. बघा, ट्रूथ टेबल ऑफ लॉजिकल कनेक्टिव्स. आता एकूण किती लॉजिकल कनेक्टिव्स आहेत? 5. कोणते? अँड, ऑर,
नॉट, इफ देन, इफ अँड ओनली. ओके, तर त्यापैकी अँड टेबल बघूया. दॅट इज काय कंजंक्शन. आता बघा द कंजंक्शन पी, पी नोटेशन बघा, पी उलटा व्ही क्यू हे आता झालेलं आहे नोटेशन्स तुम्हाला. द कंजंक्शन पी उलटा व्ही क्यू हॅज ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी इफ अँड ओनली इफ बोथ पी अँड क्यू हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी. अदरवाईज पी पी उलटा व्ही म्हणजेच पी अँड क्यू हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ. तर हे टेबल कसा तयार करायचा हे आता मी तुम्हाला काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. ओके, तर बघा टेबल कसा, मी थोडक्यात शॉर्टकट सांगतो टेबल कसा तयार करायचा. काळजीपूर्वक लक्ष द्या. तुम्हाला आता पीचा कॉलम कसा घ्यायचा माहीत झालेला आहे, क्यूचा कॉलम कसा घ्यायचा माहीत झालेला आहे. पीचा कॉलम कसा घ्यायचा, सलग 2 टी त्यानंतर 2 एफ म्हणजे टी टी एफ एफ. क्यूचा कॉलम कसा घ्यायचा, टी आणि एफ अल्टरनेट म्हणजे टी एफ टी एफ टी एफ टी एफ. ओके, आता पी अँड क्यू थर्ड कॉलम बघा, पी अँड क्यू कसा तयार करायचा बघा. जर बघा आता हा रो वाईज तयार होतो बघा. पी आणि क्यू या दोन्ही कॉलम मध्ये जर टी टी असेल बघा, इथं आता पहिला रो बघा टी टी आहे का टी टी, तर काय लिहायचं पी, तिसऱ्या कॉलम मध्ये काय लिहायचं उत्तर टीच लिहायचं उत्तर. आता बाकी खाली सगळीकडे बघा कसं आहे रो वाईज बघा, टी एफ एफ टी एफ एफ आहे म्हणजे बघा सेकंड रो बघा, थर्ड रो बघा, थर्ड रो, फोर्थ रो आणि फिफ्थ रो मध्ये बघा असे टी टी आहेत का, दोन्ही पण टी आहे का. पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज काय पाहिजे, दोन्हीही टी. जर दोन्हीही टी असेल तरच आपण टी लिहायचं आहे उत्तर, नाहीतर काय लिहायचं उत्तर आपण एफच लिहायचं. काय उत्तर लिहायचं एफ. आता इथे बघा टी एफचं उत्तर काय आलं एफच, एफ टीचं उत्तर काय आलेलं आहे एफच आणि एफ एफ लास्ट रो एफ एफचं उत्तर एफ झालेलं आहे. पुन्हा एकदा बघा सेकंड रो बघा, सेकंड रो मध्ये पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज काय टी टी, मग उत्तर थर्ड कॉलम मध्ये काय येणार टीच येणार. थर्ड रो बघा टी एफ आहे तर काय येणार टी एफ म्हणजे काय दोन्ही टी आहेत का नाहीत, म्हणून टी एफ असल्यामुळे काय येणार थर्ड कॉलम मध्ये एफच येणार. आता चौथा रो बघा एफ टी आहे, काय आहे एफ टी आहे तर काय उत्तर येणार तुमचं एफ येणार. काय येणार एफ येणार, कारण दोन्ही टी नाहीत, अदरवाईज एफ मध्ये आहे. आणि दोन्ही एफ आहेत तरी उत्तर काय येणार एफच येणार, कारण दोन्ही टी नाहीत. दोन्हीही टी असतील तर उत्तर टी लिहायचं, अदरवाईज एफ. हे बघा इथं लिहिलेलं आहे बघा, दोन्हीही इफ बोथ पी अँड क्यू हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू टी, त्यावेळी आपलं उत्तर लिहायचं टी. अदरवाईज पी अँड क्यू हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू एफ. लक्षात ठेवा. समजलं कसा हा टेबल तयार करायचा. आता आपण ऑर टेबलला जाऊया. आता एक एक्झाम्पल बघा, याच्यावर आधारित एक एक्झाम्पल. राईट ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट 2 इज अ रॅशनल नंबर अँड रूट 2 इज इरॅशनल नंबर. मार्च 2019ला विचारलेला हा प्रश्न आहे. 12वी बोर्डाच्या परीक्षेला 2019ला विचारलेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघूया बघा. आता राईट ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट 2 इज अ रॅशनल नंबर अँड रूट 2 इज इरॅशनल नंबर. आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, अँडच्या आधी जे लिहिलेलं आहे त्या स्टेटमेंटला आपण पी मानायचं. काय म्हणायचं पी म्हणजे लेट पी, आणि ज्या 2 टिंबा लिहिलेत त्याला म्हणायचं कोलन, पी कोलन 2 इज रॅशनल नंबर. आणि अँड नंतर जे आहे त्याला क्यू म्हणायचं म्हणजे क्यू कोलन रूट 2 इज इरॅशनल नंबर. ओके, म्हणजे प्रॉब्लेममध्ये दिलेलं जी एक स्टेटमेंट आहे कंपाऊंड स्टेटमेंट, त्याचे आपण 2 भाग केले, एक पी मानलं दुसऱ्याला क्यू मानलं, आणि ते कशानं जोडलेलं आहे क्यू अँडनं. लक्षात ठेवा. ओके, आता बघूया पुढे. देन बघा, देन ट्रूथ व्हॅल्यूज. आता त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय होतील, देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर. आता पी काय आहे 2 इज रॅशनल नंबर, मग 2 रॅशनल नंबर आहे का नाही. आता तुम्ही काय म्हणाल रॅशनल नंबर म्हणजे कसले नंबर, म्हणजे जे पी अपॉन क्यू या भाषेत असतात किंवा एम अपॉन एन या फॉर्ममध्ये असतात त्यांना काय म्हणतो आपण रॅशनल नंबर. मग 2 हा रॅशनल नंबर आहे का नाही आहे, कारण 2 आपण कसं लिहू शकतो 2 अपॉन 1 म्हणजे 2/1 लिहू शकतो. म्हणजेच काय 2 इज रॅशनल नंबर, म्हणजे पी ची व्हॅल्यू काय येणार पी इक्वल टू टी होणार, म्हणजे ट्रू टी कॉमा. आता क्यू ची व्हॅल्यू काय होणार बघा, क्यू म्हणजे काय रूट 2 इज इरॅशनल नंबर. रूट मध्ये नंबर आहे, स्क्वेअर रूट मध्ये नंबर असेल तर तो इरॅशनलच नंबर असतो, म्हणजे क्यू ची पण व्हॅल्यू काय आली कॅपिटल टीच.
काय झाली कॅपिटल टीच. बट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट, सिम्बॉलिक फॉर्म काय होईल आपल्या स्टेटमेंटचा, बट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट काय होईल इक्वल टू, तर हा पी अँड आहे ना, कंजंक्शन काय आहे बघा, कनेक्टर काय आहे बघा अँड, आपलं जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये जो कनेक्टर आहे तो काय अँड आहे, त्यामुळे पी अँड क्यू, सिम्बॉलिक फॉर्म काय होणार पी अँड क्यू. बघा खालून दुसरी स्टेप आहे बघा, पी अँड क्यू इक्वल टू, आता पी ची व्हॅल्यू काय टी कॅपिटल टी, उलटा व्ही आहे तसाच, पुन्हा क्यू ची व्हॅल्यू काय कॅपिटल टी, म्हणजे टी उलटा व्ही कॅपिटल टी इक्वल टू, आता टी दोन्ही टी असतील तर उत्तर काय असतं बघा, इथं दोन्ही टी असेल तर काय असतं बघा, बॉक्समध्ये केलेलं आहे रेड बॉक्समध्ये बघा, दोन्ही टी असेल तर काय असतं टी, म्हणजे आपलं उत्तर काय येणार टी येणार. आणि देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट काय होणार टी होणार. आता ऑर टेबल बघा, आता ऑर टेबल पण खूप महत्वाचं आहे. ऑर टेबल बद्दल काय म्हणलेलं आहे बघा, ऑर टेबल म्हणजे डिसजंक्शन, म्हणजेच व्ही नोटेशन आहे. द डिसजंक्शन पी व्ही क्यू, किंवा वाचताना आपण पी ऑर क्यू असं म्हणू शकतो. द डिसजंक्शन पी ऑर क्यू हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ इफ अँड ओनली बोथ पी अँड क्यू हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ, अदरवाइज पी ऑर क्यू हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी. म्हणजे काय, जर पी कॉलम आणि क्यू कॉलम मध्ये दोन्ही ठिकाणी एफ एफ असेल, एफ एफ असेल तर उत्तर एफच लिहायचं आहे तिसऱ्या कॉलम मध्ये, नाही तर कॅपिटल टी. ओके, तर आपण बघूया टेबल डिस्कस करूया. बघा टेबल खूप महत्वाचा आहे. बघा सेम पी कॉलम आणि क्यू कॉलम सेम राहणार आहे. आता तिसरा जो कॉलम आहे तो कसा तयार करायचा ते फक्त आपण शिकूया. बघा पी ऑर क्यूचा कॉलम आहे. बघा यांनी काय म्हणलं होतं इथं, दोन्हीही एफ असेल, दोन्ही ठिकाणी एफ असेल तर तिसऱ्या कॉलम मध्ये पण एफ लिहायचं आहे. तर लास्ट रो बघा, लास्ट रो मध्ये काय आहे बघा, दोन्हीही एफ आहे, दिसते का बॉक्स मध्ये केलेलं आहे. लास्ट जो रो आहे त्याच्यामध्ये बघा दोन्हीही एफ आहे, म्हणून उत्तरात काय लिहिलं आहे तिसऱ्या कॉलम मध्ये मी एफच लिहिलेलं आहे. बघा उत्तरात काय लिहिलं आहे तिसऱ्या कॉलम मध्ये एफच. बाकी सगळीकडे बघा तिसरा कॉलम, बाकी सगळीकडे बघा टी टी टीच आहे तिसऱ्या कॉलम मध्ये. का, कारण पी आणि क्यू याच्यामध्ये हॉरिझॉन्टली बघा आता रो वाईज तर काय टी टी आहे, एफ एफ आहे का नाही, टी टी आहे टी येणार, टी एफ आहे टीच उत्तर येणार, एफ टी आहे टीच उत्तर येणार. लक्षात घ्या, दोन्हीही एफ असेल तरच एफ उत्तर येणार. लक्षात येते. पुन्हा एकदा बघा सेकंड रो बघा, पुन्हा एकदा सेकंड रो काय टी टी आहे, मग तिसऱ्या कॉलम मध्ये काय येणार उत्तर टीच येणार, कारण दोन्ही एफ असेल तर एफ लिहायचं आहे, अदरवाइज टी, कारण हा आर टेबल आहे. याच्यात उलट आहे, अँड टेबलच्या उलट ऑर टेबल मध्ये. आता थर्ड रो बघा टी एफ आहे, पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज काय टी एफ, उत्तर काय येणार टी येणार, कारण दोन्ही एफ नाहीत. चौथा रो बघा, चौथ्या रो मध्ये बघा एफ आणि टी आहे तर काय येणार उत्तर टीच येणार. आणि लास्ट रो जो आहे पाचवा त्याच्यात काय बघा एफ एफ आहे, त्यामुळे काय एफच येणार. समजलं. अशा पद्धतीने सिस्टमॅटिक लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही एफ असेल, लक्षात ठेवा ऑर टेबल मध्ये दोन्हीही एफ असतील तर एफ उत्तर लिहायचं आहे, अदरवाइज टी. पुन्हा इथे लक्षात ठेवा, इथे अँड टेबल मध्ये दोन्हीही टी असतील तरच टी लिहायचे आहेत, अदरवाइज एफ लिहायचं आहे, अदरवाइज एफ लिहायचं आहे. ओके, आता त्याच्यावर आधारित एक्झाम्पल बघूया. बघा हे एक्झाम्पल आहे. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट 2 + 3 = 5 और √2 + √3 = √5. हा सुद्धा 2019 ला आलेला प्रॉब्लेम आहे 12वी बोर्डाच्या परीक्षेतील. बघा सोल्युशन मध्ये काय बघा, आता जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यात कनेक्टर कोण आहे ऑर, कोण आहे ऑर, बरोबर. ऑरच्या लेफ्ट साईडला आहे 2 + 3 = 5, त्याला आपण पी मानूया. आणि ऑर नंतर RHS ला काय आहे √2 + √3 = √5, त्याला आपण क्यू मानणार आहोत. तर सोल्युशन स्टार्ट करूया. लेट पी कोलन 2 + 3 = 5, क्यू कोलन 2 √2 + √3 = √5. देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी क्यू आर. आता बघा पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल बघा, पी स्टेटमेंट काय आहे 2 + 3 = 5. आता 2 + 3 = 5 म्हणजे काय बरोबर आहे का, आहे बरोबर. 2 + 3 किती असतं 5, 5 = 5 आहे, म्हणजे पी ची व्हॅल्यू काय येणार कॅपिटल टी, म्हणजे पी = कॅपिटल टी. आता क्यू बघूया, √2 + √3 = √5 असते का, नसते. त्यामुळे काय होणार आहे
क्यू इक्वल टू काय होणार एफ होणार, काय ना क्यू इक्वल टू कॅपिटल एफ होणार. ओके. आणि बट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इक्वल टू काय होणार, तर बघा हा जो कंपाऊंड स्टेटमेंट दिलेला आहे 2 + 3 = 5 ऑर √2 + √3 = √5, हे कसं लिहिलं जाईल, तर 2 + 3 = 5 ला काय करा 5च्या तिथं पी ठेवा, म्हणजे पी ऑर क्यू होईल, म्हणजे पी ऑर क्यू आणि चिन्हात काय होईल पी व्ही क्यू होईल, पी व्ही क्यू किंवा पी ऑर क्यू असं वाचा. आणि पी ची व्हॅल्यू ठेवा, पी ची व्हॅल्यू काय कॅपिटल टी, ऑर चिन्ह आहे तसंच, ऑर चिन्ह म्हणजेच व्ही व्ही आणि क्यू काय होणार आहे, क्यू ची व्हॅल्यू काय आहे एफ ठेवा, म्हणजे टी ऑर एफ. आता टी ऑर एफ बघा टेबलमध्ये, बघा टेबलमध्ये बघा टी एफ कुठं आहे बघा, टी एफ थर्ड रो बघा, टी एफ उत्तर काय ना टी, कारण का तर याच्यामध्ये दोन्हीही एफ नाहीत, जर दोन्ही एफ असते तर उत्तर एफ आलं असतं, अदरवाईज टी, म्हणून उत्तर काय आलेलं आहे टी. ट्रूथ व्हॅल्यू काय येणार टी येणार. येते लक्षात तुमच्या. अशा टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला टू मार्क्ससाठी 12वी बोर्डाच्या परीक्षेत विचारला जातो. आता नेक्स्ट बघूया नॉट टेबल म्हणजेच निगेशन. इफ स्टेटमेंट पी हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी देन इट्स अ निगेशन दॅट इज निगेशन ऑफ टी काय होणार इक्वल टू एफ. लक्षात ठेवा निगेशन ऑफ ट्रूथ इक्वल टू फॉल्स, निगेशन ऑफ फॉल्स इक्वल टू ट्रूथ. आता बघा अँड इफ स्टेटमेंट पी हॅज अ ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ देन इट्स अ निगेशन दॅट इज निगेशन ऑफ एफ. निगेशन ऑफ एफ म्हणजे काय निगेशन ऑफ फॉल्स, निगेशन ऑफ फॉल्स इक्वल टू काय ना कॅपिटल टी. म्हणजे याच्यात काय होतं निगेशन ऑफ टी इक्वल टू कॅपिटल एफ, निगेशन ऑफ एफ इक्वल टू काय कॅपिटल टी. म्हणजे ट्रूथच्या उलट एफ करायचं, एफचं उलट ट्रूथ होणार असं थोडक्यात. आता बघा नॉट टेबल व्हेरी इझी टेबल, फक्त याच्यात पीचाच फक्त कॉलम असतो, पीच्या कॉलममध्ये काय ना टी एफ आणि निगेशन ऑफ पी म्हणजे काय टीचं काय होणार एफ होणार, एफचं काय होणार टी होणार, एवढंच लक्षात ठेवा. ओके. पुन्हा एकदा लक्षात ठेवा निगेशनमध्ये निगेशन ऑफ टी इक्वल टू म्हणजे ट्रूथचं एफ होणार, निगेशन ऑफ एफ म्हणजे एफचं टी होऊन जाणार, निगेशन ऑफ एफ इक्वल टू टी होणार, निगेशन ऑफ टी इक्वल टू एफ होणार. ओके. आता नेक्स्ट बघूया, त्याच्यावर आधारित एक्झाम्पल बघूया एक. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. काय स्टेटमेंट आहे बघा, इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. सोल्युशनमध्ये बघा आता हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे इट इज नॉट ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर मीन्स इट इज फॉल्स दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. दॅट इज काय होणार आहे बघा 5 - 3i इज नॉट 5 - 3i इज नॉट अ रिअल नंबर. आता 5 - 3i इज नॉट अ रिअल नंबर हे ॲक्च्युअल आपल्याला स्टेटमेंट मिळालं. 5 - 3i इज नॉट रिअल नंबर. त्यातलं मी काय करणार आहे नॉट सोडून जे राहिलंय ना 5 - 3i इज अ रिअल नंबर याला मी काय मानणार आहे पी. बघा लेट पी कोलन 5 - 3i इज अ रिअल नंबर देन इट्स अ ट्रूथ व्हॅल्यू इज काय होईल 5 - 3i रिअल नंबर आहे का नाही, कॉम्प्लेक्स नंबर आहे ना 5 - 3i आय आलं ना त्याच्यामध्ये, तर काय होणार आहे कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणजे काय होणार आहे ट्रूथ व्हॅल्यू काय होणार आहे फॉल्स, म्हणजे हे स्टेटमेंट फॉल्स आहे त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू काय येणार कॅपिटल पी इक्वल टू कॅपिटल एफ येणार आहे. बट सिम्बॉलिक फॉर्म काय होणार आहे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय पी 5 - 3i इज नॉट अ रिअल नंबर. मग नॉट म्हणल्यावर काय निगेशन पी इक्वल टू काय येणार निगेशन पी म्हणजेच काय येणार इक्वल टू निगेशन पीची व्हॅल्यू काय कॅपिटल एफ म्हणजे निगेशन एफ आणि निगेशन एफ म्हणजे काय आत्ता सांगितलं निगेशन ऑफ एफ काय बघा निगेशन ऑफ एफ इक्वल टू कॅपिटल टी म्हणजे निगेशन एफ काय येणार इक्वल टू टी, निगेशन ऑफ एफ काय येणार इक्वल टू टी. ओके. आता नेक्स्ट बघा खूप महत्त्वाचं आहे इफ देन टेबल म्हणजे पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच कंडिशनलचा टेबल इम्प्लिकेशनचा टेबल. बघा कंडिशनल स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू इज false capital F only if P is a true capital T and Q is a false F otherwise it is true. समजते का म्हणजे P ची व्हॅल्यू ट्रू म्हणजे T आणि Q ची व्हॅल्यू काय पाहिजे F. ओके तरच आपण काय लिहू शकतो F. तर याच्यात शॉर्टकट मी तुम्हाला देणार आहे अदरवाइज इट इज ट्रू. तर शॉर्टकट काय मी बघा देतो.
बघा मी शॉर्टकट देणार आहे. इफ देन टेबल आपण कसा तयार करायचा. पीचा कॉलम आणि क्यूचा कॉलम तुम्हाला आता माहीत झालेला आहे कसा तयार करायचा. थर्ड जो कॉलम आहे पी इम्प्लाइज क्यू. ओके, आता याच्यामध्ये पीच्या व्हॅल्यूज, पीचा कॉलम म्हणजेच काय पीच्या व्हॅल्यूज असतात, क्यूचा कॉलम म्हणजेच काय क्यूच्या व्हॅल्यूज असतात. तर त्या काय आहेत, पीच्या व्हॅल्यूज काय टी टी एफ एफ, क्यूच्या व्हॅल्यूज काय टी एफ टी एफ. ओके, आता फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम मी वाचला. तर याच्यात मनातल्या मनात काय करा माहिती आहे का, टीला प्लस म्हणा आणि एफला मायनस म्हणा आणि दोन्हींचा गुणाकार घ्या. मग काय येईल बघा. पहिला सेकंड रो बघा, टी टीच्या ठिकाणी काय म्हणा प्लस प्लस म्हणजे काय होईल, प्लस इंटू प्लस प्लस म्हणजे टी चालेल बघा. दुसरा थर्ड रो बघा, प्लस टी आणि एफ असेल तर एफ कसं येतं बघा, प्लस मायनस म्हणजे एफ. आता हा जो आहे चौथा रो बघा, चौथ्या रो मध्ये काय एफ टी म्हणजे एफ म्हणजे मायनस आणि टी म्हणजे प्लस म्हणजे मायनस इंटू प्लस काय होणार, मायनस यायला पाहिजे ना. आपण इथं लक्षात ठेवा, इथं फक्त काय करा टीच लिहा हाय असं, कारण ह्याच्यात उलटं नाही चालत. म्हणजे टी एफ असेल तर एफ म्हणजे प्लस इंटू मायनस चालेल, पण मायनस इंटू प्लस नाही चालत, उलटी डायरेक्शन नाही चालणार, मायनस इंटू प्लस नाही चालत. त्यामुळे याचं उत्तर एफच्या ऐवजी काय ना टीच येणार, एफच्या ऐवजी टीच घ्यायचं आहे. आणि लास्ट रो बघा, एफ म्हणजे काय मायनस म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस म्हणजे लक्षात काय ठेवायचं, असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा मग बघा इथं म्हणलेलं आहे तसं काय, पी इज ट्रू असेल, पी इज ट्रू कॅपिटल टी अँड क्यू इज फॉल्स कॅपिटल एफ असेल तर आपण एफ लिहायचं आहे, आपण एफ, अदरवाईज सगळे टी. म्हणजे कोणता रो बघा इथं रेड बॉक्समध्ये लिहिलेलं आहे ते, टी एफ असेल तर एफ लिहायचं, अदरवाईज टी एफ असेल तर एफ लिहायचं, अदरवाईज टी लिहायचं. ओके, आता एक्झाम्पल बघूया याच्यावर आधारित. बघा एक्झाम्पल काय आहे, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट इफ 3 into 5 equal to 8 then 3 plus 5 equal to 15. आता सोल्युशन स्टार्ट करूया. सेम तसंच देनच्या आधीचा जो पार्ट आहे त्याला आपण पी मानूया, देन या शब्दानंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण क्यू मानणार आहोत. म्हणजे लेट काय होईल, पी कोलन 3 into 5 equal to 8 क्यू कोलन 3 plus 5 equal to 15. देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी क्यू आर. आता बघा पहिलं जे स्टेटमेंट आहे काय 3 क्रॉस पी स्टेटमेंट काय आहे 3 into 5 equal to 8. बघा 3 5 15 equal to 8 आहे का, नाही, म्हणजे पी ची व्हॅल्यू काय ना पी इक्वल टू फॉल्स आहे. मग फॉल्स म्हणजे काय एफ. आता क्यू स्टेटमेंट बघा काय आहे 3 plus 5 equal to 15 आहे का, 3 plus 5 equal काय असतं, काय असते सांगा 8, म्हणजे 8 equal to 15 झालं असते का, नाही, म्हणजे ही स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे. मग त्याची व्हॅल्यू काय क्यू इक्वल टू कॅपिटल एफ. बट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इक्वल टू, सिम्बॉलिक फॉर्म काय होईल सांगा, इफ देन आहे ना, म्हणजे काय पी इम्प्लाइज क्यू. इफ देन असेल तर काय असते पी इम्प्लाइज क्यू इक्वल टू पी ची व्हॅल्यू काय आली, पी ची व्हॅल्यू एफ, क्यू ची व्हॅल्यू काय आली एफ. एफ म्हणजे मी काय सांगितलं शॉर्टकटमध्ये मायनस, दुसरा हा एफ म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस आणि प्लस म्हणजे टी. ट्रूथ व्हॅल्यू काय येणार कॅपिटल टी. बघा इथे वाटलं तर टेबलमध्ये एफ असेल तर टी आहे का, एफ असेल तर टी, टी एफ असेल तर कॅपिटल एफ, अदरवाईज टी. त्यामुळे अदरवाईज मध्ये काय ना टी येणार. ओके, नेक्स्ट बघूया टेबल, फिफ्थ टेबल आणि लास्ट टेबल, इफ अँड ओनली इफ टेबल. डबल इम्प्लिकेशन म्हणायचं याला थोडक्यात, बाय कंडिशनल टेबल. तर हा काय आहे, हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे बाय कंडिशनल टेबल. तर काय आहे बघूया, डिस्कस करूया. बघा याच्यामध्ये काय होईल, बघा बाय कंडिशनल स्टेटमेंट पी डबल इम्प्लाइज क्यू इज अ ट्रू कॅपिटल टी. काय बाय कंडिशनल स्टेटमेंट पी डबल इम्प्लाइज क्यू इज अ ट्रू कॅपिटल टी इफ पी अँड क्यू हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यूज, अदरवाइज इट इज फॉल्स कॅपिटल एफ. तर याच्यासाठी मी तुम्हाला काय देणार आहे, एक जबरदस्त शॉर्टकट देणार आहे. तर बघा पीचा कॉलम कसा लिहायचा माहीत झालेला आहे तुम्हाला, क्यूचा कॉलम कसा लिहायचा माहीत झालेला आहे. आपल्याला थर्ड कॉलम तयार करायचा आहे पी डबल इम्प्लाइज क्यू, थर्ड कॉलम.
तर लक्षात ठेवा पी कॉलम आणि क्यू कॉलममध्ये जे टी आणि एफ आहेत, टी म्हणजे प्लस माना आणि क्यू म्हणजे मायनस, आणि त्यांची गुणाकार करा. बघा बघा सेकंड रो बघा, टी टी आहे म्हणजे काय प्लस प्लस आणि प्लस इंटू प्लस प्लसच. बघा टी थर्ड कॉलममध्ये बघा सेकंड रो जिथं मी बॉक्स केलेला आहे बघा, आलं का प्लस प्लस म्हणजेच टी. आता थर्ड रो बघा टी एफ म्हणजे काय प्लस मायनस, प्लस इंटू मायनस मायनसच आहे बघा. बघा प्लस इंटू मायनस मायनसच आहे म्हणजे काय एफ. फोर्थ रो बघा, फोर्थ रो म्हणजे काय होणार आहे एफ टी म्हणजे काय होणार एफ टी म्हणजे मायनस प्लस. आता मायनस प्लस म्हणजे मायनस इंटू प्लस काय येणार मायनस येणार म्हणजे एफ. आणि लास्ट रो बघा, लास्ट रो काय आहे मायनस इंटू मायनस म्हणजे एफ 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 आणि एफ आहे म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस म्हणजे टी. किंवा त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने कसं दोन्ही सेम ट्रूथ व्हॅल्यूज असतील तर काय लिहायचं टी म्हणजेच काय ते बघा टी टी म्हणजे सेम टी. लास्ट रो बघा एफ एफ म्हणजे सेम म्हणून टी, राहिले दोन्हींना काय एफ एफ येणार. लक्षात घ्या. म्हणजेच थोडक्यात काय मी सांगितलं तो शॉर्टकट प्लस इंटू प्लस 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 इंटू मायनस 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 इंटू प्लस मायनस मायनस इंटू मायनस प्लस. प्लसला टी माना, एफला टीला प्लस माना, एफला मायनस माना आणि गुणाकार जे येतात त्याच्या ठिकाणी काय लिहा टी आणि एफ लिहा, तुम्हाला उत्तर करेक्ट मिळेल. ओके. या सुद्धा टेबलला तसंच आहे. आता या सुद्धा टेबलमध्ये तसंच आहे, फक्त लक्षात कुठे ठेवायचं याच्यामध्ये लास्ट जो सेकंड लास्ट जो रो आहे एफ एफ टी चा टी तिथंच फक्त लक्षात ठेवायचं आहे, बाकी सेम आयडिया आहे. ओके. आता टेबल झाला. आता यानंतर प्रॉब्लेम बघूया. बघा एक्झाम्पल काय आहे बघा, राईट ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट -2 लेस दॅन -1 इफ अँड ओनली इफ आय इज अ रिअल नंबर. तर सोल्युशन मध्ये काय होईल बघा, लेट इफ अँड ओनली इफच्या आधीचा जो पार्ट आहे -2 लेस दॅन -1 त्याला आपण पी मानणार आहोत, आणि इफ अँड ओनली इफ नंतरचा जो पार्ट आहे त्याला आपण मानणार आहोत क्यू. मग काय होईल बघा पी कोलन -2 लेस दॅन -1 क्यू कोलन आय इज रिअल नंबर. देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी क्यू आर. बघा ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी क्यू आर काय होईल बघा, पीची व्हॅल्यू काय होईल -2 लेस दॅन -1 ही ट्रू आहे, देअरफॉर पी इक्वल टू टी. आता क्यू स्टेटमेंट काय आहे बघा, आय इज रिअल नंबर. आय हा रिअल नंबर आहे का, आय हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्यामुळे काय होणार आय इज अ रिअल नंबर हे काय स्टेटमेंट आहे फॉल्स स्टेटमेंट आहे. मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय कॅपिटल एफ म्हणजे क्यू इक्वल टू कॅपिटल एफ. बट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट काय येईल सांगा सिम्बॉलिक फॉर्म. तर याच्यामध्ये इफ अँड ओनली इफ आहे, आणि इफ अँड ओनली इफ साठी कोणता सिम्बॉल आपण वापरतो डबल इम्प्लिकेशन म्हणजे डबल इम्प्लाइज. म्हणजे काय होणार पी डबल इम्प्लाइज क्यू होणार. सिम्बॉलिक फॉर्म काय होणार इक्वल टू पी डबल इम्प्लाइज क्यू. मग आता पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज काय आहेत कॅपिटल टी कॅपिटल एफ त्या ठेवा तिथं. म्हणजे काय होईल टी डबल इम्प्लाइज एफ. आता टी म्हणजे प्लस माना, क्यू म्हणजे टी म्हणजे प्लस माना, एफ म्हणजे मायनस माना. म्हणजे काय होईल प्लस इंटू मायनस मायनस म्हणजेच एफ, मायनस म्हणजेच एफ. ट्रूथ व्हॅल्यू काय येईल त्याची एफ येईल. आता रिमार्क बघूया. बघा बाय कंडिशनल स्टेटमेंट इज कंजंक्शन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. बरोबर आहे, कारण हे डबल वे स्टेटमेंट आहे. बाय कंडिशनल स्टेटमेंट काय डबल वे असतं, म्हणजे इफ देन असतं आणि परत देन एफ असतं. म्हणजेच काय असते पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. दॅट इज पी लास्ट लाईन बघा पी डबल इम्प्लाइज क्यू इक्वल टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, कारण कंजंक्शन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी आहे. ओके. तर आता आपण डिस्कस करणार आहोत एक्झरसाइज 1.1. एक्झरसाइज 1.1 बघा, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 आहे. तर त्याआधी तुम्हाला सर्वांना समजलं असणार आहेत ट्रूथ टेबल कसे तयार करायचे. तरीसुद्धा मी तुम्हाला रिव्हिजनमधून म्हणून माझे जे हिंदीमध्ये व्हिडिओज आहेत या ट्रूथ टेबलवर आधारित ते तुम्हाला मी दुपारी पाठवून देणार आहे. त्यातून तुम्हाला आणखी डिटेलमध्ये
समजेल. ओके. तर बघा एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन 3 आहे काय, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोविंग. ओके. तर एकूण याच्यामध्ये 7 प्रॉब्लेम दिलेले आहेत. 7 पैकी 3 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि 4 मी सॉल्व्ह करून देणार आहे. ओके. तर क्वेश्चन नंबर 3 चे सोल्युशन स्टार्ट करूया. बघा फर्स्ट काय आहे बघा, 4 इज ऑड ऑर 1 इज प्राईम. ओके. तर याच्यामध्ये काय होणार आहे सोल्युशन्समध्ये, फर्स्ट बघा लेट P कोलन 4 इज ऑड म्हणजे काय, ऑर आहे. याच्यामध्ये काय आहे, या क्वेश्चन नंबर फर्स्ट क्वेश्चन 3 मध्ये पहिला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात ऑर कनेक्टर आहे. ऑरच्या लेफ्ट साईडचं जे आहे पार्ट आहे तो P स्टेटमेंट आहे. ऑरच्या राईट साईडचा जो जे स्टेटमेंट आहे पार्ट आहे ते Q स्टेटमेंट आहे. मग काय होणार इथे बघा, P कोलन 4 इज ऑड नंबर, Q कोलन 1 इज प्राईम नंबर. आता याच्या पहिल्या ट्रूथ व्हॅल्यूज लिहूया. देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P Q R. P ची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल बघा, P काय स्टेटमेंट आहे, 4 इज ऑड नंबर. 4 हा ऑड नंबर आहे का, नाही. मग काय होईल, P इक्वल टू कॅपिटल F. म्हणजे 4 इज ऑड नंबर हे ट्रू स्टेटमेंट आहे का, नाही. हे फॉल्स स्टेटमेंट, P इज अ फॉल्स स्टेटमेंट, त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय होईल, कॅपिटल F. आता 1 इज प्राईम नंबर, 1 इज प्राईम नंबर आहे का, नाही. प्राईम नंबर हे 2 पासून सुरू होतात. कुठून सुरू होतात, 2 पासून. 2 इज प्राईम नंबर. ओके. त्यामुळं 1 इज प्राईम नंबर हे सुद्धा स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय होईल, Q इक्वल टू Fच होईल. बट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इक्वल टू काय होणार आहे बघा, या स्टेटमेंटमध्ये P ऑर Q असं आहे, ऑर न जोडलेलं आहे. त्यामुळे काय होणार, इक्वल टू P ऑर Q म्हणजे PVQ. म्हणजे P आणि Q ची व्हॅल्यू ठेवा, काय होईल, F ऑर F. आणि F ऑर F ऑर टेबलमध्ये दोन्ही जर F असतील तर काय उत्तर लिहायचं लक्षात ठेवा, F अदरवाईज T. त्यामुळे काय येणार आहे, तर उत्तर कॅपिटल F येणार आहे. ओके. आता थर्ड प्रॉब्लेम बघूया. थर्ड काय आहे बघा, 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड्स 94. सेम तसंच याच्यामध्ये कनेक्टर कोण आहे, कनेक्टर आहे अँड हा कनेक्टर आहे किंवा कनेक्टिव्ह आहे. ओके. मग बघा थर्डमध्ये बघा लेट P कोलन काय होईल, याच्यामध्ये अँडच्या लेफ्ट साईडला जे आहे जो पार्ट आहे तो P, अँडच्या राईट साईडला आहे तो Q पार्ट आहे. मग बघा लेट P कोलन 5 इज प्राईम नंबर आणि Q कोलन 7 डिवाइड्स 94. देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P Q R. आता ट्रूथ व्हॅल्यूज बघूया. P स्टेटमेंट काय आहे, 5 इज प्राईम नंबर. आता 5 इज प्राईम नंबर आहे का, आहे. ओके करेक्ट, कारण 5 ला फक्त 5 नच डिवाइड होतं आणि 1 न डिवाइड केलं जाऊ शकतं, म्हणून 5 इज प्राईम नंबर. आता Q 7 डिवाइड्स 94 करतो का डिवाइड, डिव्हिजन होते का टोटल बघा, नाही होत. येते लक्षात तुमच्या, कारण डिव्हिजन जर केली त्याची तर 13 भाग येईल आणि 3 काय येईल, बाकी येईल, 3 बाकी येईल आणि भाग 13चा लागेल. ओके. त्यामुळे फॉल्स आहे. Q स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय होईल, Q इक्वल टू F. Q इक्वल टू F आणि P ची व्हॅल्यू काय होईल, P इक्वल टू कॅपिटल T. बट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट, सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, अँड न कनेक्ट केलेलं आहे त्यामुळे काय इक्वल टू होईल, P अँड Q. P अँड Q. पण P अँड Q, P च्या ठिकाणी काय आहे, P ची व्हॅल्यू काय आहे, कॅपिटल T. Q ची व्हॅल्यू काय आहे, F म्हणजे T उलटा F. अँड साठी काय आहे, उलटा V. अँड साठी कोणतं चिन्ह आहे, उलटा V. म्हणजे T उलटा V F होईल. आणि मग त्याच्यामध्ये उत्तर काय येईल सांगा, अँड टेबल काय म्हणतो, दोन्हीही T असतील तरच उत्तर T लिहा, अदरवाईज F. म्हणजे काय होईल आपलं, T अँड Fचं उत्तर काय, Fच येईल. काय Fच. बघा मी इथं लिहिलेलं आहे P अँड Q, T अँड F, उत्तर काय Fच येईल. ओके. आता सहावा प्रॉब्लेम आहे बघा, काय आहे बघूया. 6वा, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. म्हणजे इथं इफ अँड ओनली इफ आहे बघा. इफ अँड ओनली इफ हा काय आहे, कनेक्टर आहे. त्याच्या लेफ्ट साईडला जो पार्ट आहे तो P मानूया आणि त्याच्या राईट साईडला जो पार्ट आहे तो Q मानणार आहोत. ओके. मग काय होईल सोल्युशन बघा, काय होईल सोल्युशन, काय होईल सोल्युशन, लेट P कोलन मिल्क इज व्हाईट, Q कोलन स्काय इज ब्ल्यू. देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P Q R. आता ह्या ट्रूथ व्हॅल्यूज ऑलरेडी तुम्हाला माहितच आहे. P इक्वल टू काय होईल, T, कारण मिल्क इज व्हाईटच असते
आणि स्काय इज ब्ल्यूज असते. ओके, मग क्यू इक्वल टू कॅपिटल टी. बट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट काय होईल? स्टेटमेंट काय? इफ अँड ओनली इफ, म्हणजे पी इफ अँड ओनली इफ क्यू, म्हणजे काय होईल? इक्वल टू पी, हे डबल इम्प्लाइजचं चिन्ह आहे, डबल इम्प्लाइजचं काय चिन्ह लिहायचं क्यू. आता पीची व्हॅल्यू काय आहे? कॅपिटल टी. क्यूची व्हॅल्यू काय? कॅपिटल टी. ती ठेवा तिथे, म्हणजे टी डबल इम्प्लाइज किंवा डबल हेडेड ॲरो, डबल हेड ॲरो टी, डबल हेड ॲरो टी. ओके, म्हणजे इथं काय आहे बघा, इथे काय आहे? प्लस टीला प्लस माना, या टीला पण प्लस माना, कारण हा इफ अँड ओनली इफचा टेबल आहे. प्लस माना टीला, प्लस माना टीला, आणि डबल इम्प्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन माना, म्हणजे काय होईल? प्लस इंटू प्लस प्लस. उत्तर आलं बघा प्लस. उत्तर काय आलं तुमचं? प्लस. हीच तुमची ट्रूथ व्हॅल्यू आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट 7वा प्रॉब्लेम काय? 24 इज कॉम्पोजिट नंबर और 17 इज प्राईम नंबर. ओके, तर बघूया याच्यामध्ये काय बघूया. ऑरच्या लेफ्ट साईडला जे आहे, ऑरच्या लेफ्ट साईडला जो पार्ट आहे त्याला पी स्टेटमेंट मानणार आहोत. ऑरच्या राईट साईडला जो पार्ट आहे त्याला आपण क्यू स्टेटमेंट मानणार आहोत. तर इथे काय होईल बघा सोल्युशनमध्ये, लेट पी कोलन 24 इज कॉम्पोजिट नंबर, क्यू सेमी कोलन क्यू कोलन 17 इज प्राईम नंबर, देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी क्यू आर. आता 24 इज कॉम्पोजिट नंबर आहे का? आहे, कारण 24 हा वेगवेगळ्या पद्धतीने आपण तयार करू शकतो, कॉम्पोजिशन तयार करून. ओके, सो पी इक्वल टू टी. पी 24 इज कॉम्पोजिट नंबर, हे काय? ट्रू स्टेटमेंट आहे, त्यामुळे पीची व्हॅल्यू काय होईल? पी इक्वल टू टी उत्तर येईल. ओके, त्यानंतर बघा 17 इज प्राईम नंबर. आता 17 इज प्राईम नंबर आहे. ओके, आहे का प्राईम नंबर? आहे, कारण त्याला फक्त 17ला 17नेच भाग जातो आणि 1ने भाग जातो. ओके, म्हणून 17 इज प्राईम नंबर, हे स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे. देअरफॉर क्यू इक्वल टू कॅपिटल टी. बट सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट. आता स्टेटमेंटमध्ये कनेक्टर कोण आहे? ऑर. कोण आहे? ऑर. त्यामुळे इक्वल टू काय येईल बघा, पी ऑरच्या लेफ्ट साईडला आहे पी, ऑरच्या राईट साईडला आहे क्यू, म्हणजे पी ऑर क्यू. चिन्हात कसं होईल? पी व्ही क्यू, म्हणजे पी ऑर क्यू. आता पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज ठेवा, काय? टी ऑर टी. आणि टी ऑर टी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, दोन्हीही हा ऑर टेबल आठवा. ऑर टेबलमध्ये काय म्हणलेलं आहे? दोन्हीही एफ असेल तर एफ लिहायचं आहे, अदरवाईज टी. मग इथं काय? टी ऑर टी आहे. इथं दोन्ही एफ नाहीतच, एक पण एफ नाही, दोन्ही पण नाही. त्यामुळे इथे काय येणार आहे? फक्त दोन्हीही एफ असेल ऑर टेबलमध्ये, लक्षात ठेवा पुन्हा एकदा, दोन्हीही एफ असेल तर एफ लिहायचं आहे, अदरवाईज टी. त्यामुळे काय येणार आहे? ट्रूथ व्हॅल्यू काय इक्वल टू येणार? टी होणार. इथे लक्षात. तर अशा पद्धतीने क्वेश्चन आपण 3 कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट पार्ट बघूया, क्वेश्चन 4. क्वेश्चन 4 काय आहे बघा, इफ स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू स्टेटमेंट्स अँड क्यू अँड आर एस आर फॉल्स स्टेटमेंट, देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग. तर एकूण इथे किती दिलेले आहेत बघा, एकूण 8 दिलेले आहेत. ओके, त्यापैकी मी तुम्हाला किती देणार आहे सॉल्व करून? 3 सॉल्व करून देणार आहे. किती सॉल्व करून देणार आहे मी इथे? 3 सॉल्व करून देणार आहे. 4 सॉल्व करून देणार आहे, सॉरी 4 सॉल्व करून देणार आहे. 4 होमवर्कसाठी आहेत. ओके, तर बघा आता इथे सोल्युशन कसं तयार होतं ते. आधी प्रॉब्लेम वाचूया. क्वेश्चन 4, इफ स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू स्टेटमेंट्स, म्हणजे पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज काय होतील मग? ट्रूथ व्हॅल्यूज ट्रू स्टेटमेंट्स आहेत, म्हणजे काय होईल? पी इक्वल टू टी, क्यू इक्वल टू टी. आता बघा नेक्स्ट पार्ट बघा, प्रॉब्लेममध्ये काय लिहिलेलं आहे? अँड आर एस आर फॉल्स स्टेटमेंट. आर आणि एस ही जी स्टेटमेंट आहे ती काय? फॉल्स आहेत. मग त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय होतील? आर इक्वल टू कॅपिटल एफ आणि एस इक्वल टू कॅपिटल एफ होईल. मग या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पी इक्वल टू टी, क्यू इक्वल टू टी, आर इक्वल टू एफ, एस इक्वल टू एफ ह्या उचलायच्या आहेत. आणि ही जी आपल्याला खाली दिली आहेत ना स्टेटमेंट्स, ही एकूण किती? 8 स्टेटमेंट आहेत. त्याच्यामध्ये काय करायचे आहेत? आपण ठेवायचे आहेत त्या व्हॅल्यूज आणि ट्रूथ टेबल वापरून काय करायचे आहेत? सिम्पल करायचं आहे आणि एक फायनल आन्सर आणायचा आहे. ओके, तर बघूया. फर्स्ट काय आहे बघा, फर्स्ट आहे बघा पी आर इंटू ब्रॅकेट क्यू अँड आर. तर तिथं ठेवा पी म्हणजे टी ठेवा, आर इंटू ब्रॅकेट क्यू म्हणजे टी ठेवा, अँड आर म्हणजे एफ. आता इथे बघा त्याच्यामधली थर्ड स्टेप बघा,
टी आहे तसंच ठेवा, ऑर चिन्ह आहे तसंच. आता ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे आपल्याला. सेकंड स्टेप मला जो आहे ब्रॅकेट तो सॉल्व करूया. तर काय होईल सॉल्व बघा. टी अँड एफ आहे, तर तुम्हाला सांगितलं अँड टेबलमध्ये काय म्हणतो अँड टेबल, दोन्ही टी असेल तर टी लिहा, अदरवाईज एफ. तर इथं टी अँड एफ आहे म्हणजे इथं काय येणार एफ येणार, म्हणजे टी ऑर एफ आपलं उत्तर होणार. ओके, येते लक्षात तुमच्या. इथं उत्तर काय होणार आपलं टी ऑर एफ. आता टी ऑर एफ, आता टी ऑर एफ पुन्हा ऑर टेबल आठवा, दोन्ही एफ असेल तर एफ, अदरवाईज काय टी. त्यामुळे टी ऑर एफचं उत्तर काय ना टी, म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आलं टी. सेम तसंच सेकंड प्रॉब्लेम बघूया आता. ओके, आता सेकंड प्रॉब्लेम बघूया सेम. बघा बघा आता सेकंड प्रॉब्लेम काय म्हणतो, सेकंड होमवर्क आहे. थर्ड प्रॉब्लेम बघा, थर्ड प्रॉब्लेम काय आहे बघा. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये बघा क्यू अँड आर, ऑर सेकंड ब्रॅकेट बघा निगेशन पी अँड यस. त्याच्यामध्ये ठेवा सगळ्या व्हॅल्यूज, टी टी आणि एफ एफ आहेत त्या व्हॅल्यूज ठेवा. मग काय होईल सेकंड स्टेप बघा. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये बघा टी अँड एफ, ऑर दुसरा ब्रॅकेट बघा निगेशन टी अँड एफ, निगेशन टी अँड एफ. आता एक एक ब्रॅकेट सॉल्व करूया. आता पहिला ब्रॅकेट बघा, सेकंड स्टेपमध्ये बघा पहिला ब्रॅकेट काय आहे टी अँड एफ म्हणजे अँड टेबल. आता अँड टेबल काय म्हणतो, दोन्हीही टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. थर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचा चालू आहे, त्यामधली सेकंड स्टेप सिम्प्लिफाय करायचं चालू आहे बघा. टी अँड एफ आहे, काय टी अँड एफ आहे, दोन्ही टी असेल तर टी, अदरवाईज एफ, म्हणजे काय येणार उत्तर आपलं एफ. व्ही आहे तसाच, ऑर आहे तसा, व्ही म्हणजे ऑर, ऑर आहे तसाच. आता सेकंड ब्रॅकेट सॉल्व करायचं आपल्याला. निगेशन टी, निगेशन टी म्हणजे काय, निगेशन टी म्हणजे एफ, म्हणजे आपलं काय येणार थर्ड स्टेप बघा. थर्ड स्टेपमध्ये ब्रॅकेट बघा एफ अँड काय होईल एफ येईल. निगेशन टी म्हणजे एफ, म्हणजे एफ अँड एफ होऊन जाईल. आता पुन्हा थर्ड स्टेपमध्ये जो ब्रॅकेट आहे एफ अँड एफ, आता सांगितलेलं आहे अँड टेबल काय म्हणतो, जर दोन्ही टी असेल तर टी लिहा, अदरवाईज एफ. आता इथे बघा एफ अँड एफ आहे, दोन्ही टी आहेत का नाहीत, मग उत्तर काय नाही एफ. म्हणजे आता आपलं काय आलं एफ, एफ ऑर एफ आलं, काय आलं. आता एफ ऑर एफ असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे एफ ऑर एफ असेल तर काय उत्तर येणार, ऑर टेबल आठवा, ऑर टेबलमध्ये दोन्ही जर एफ असतील तर उत्तर काय लिहायचं आहे एफच. त्यामुळे काय होणार आहे इथे एफ ऑर एफ म्हणजे काय होणार आहे एफच. येते लक्षात, म्हणजे याचं उत्तर काय येणार एफ, म्हणजे फॉल्स फायनल आन्सर येणार बाय ऑर टेबल. ओके, आता नेक्स्ट बघूया. बघा आता चौथा प्रॉब्लेम आहे तो तुमच्यासाठी आहे, पाचवा सॉल्व करूया. बघा ब्रॅकेटमध्ये काय म्हणलेलं आहे बघा, निगेशन ऑफ आर डबल इम्प्लाइज पी ब्रॅकेट कंप्लीट इम्प्लाइज निगेशन क्यू इक्वल टू. सेकंड स्टेप बघा काय होईल, आर म्हणजे एफ ठेवा, पी म्हणजे टी ठेवा आणि क्यू म्हणजे टी ठेवा. सेकंड स्टेप कंप्लीट. थर्ड स्टेप बघा, थर्ड स्टेप महत्वाची आहे. सेकंड स्टेपमध्ये काय म्हणलेलं आहे निगेशन एफ म्हणलेलं आहे पहिल्या ब्रॅकेटमध्ये. निगेशन एफ म्हणजे काय कॅपिटल टी, निगेशन एफ म्हणजे काय असतं कॅपिटल टी. डबल इम्प्लिकेशन चिन्ह आहे तसंच, कॅपिटल टी आहे तसंच, इम्प्लाइज चिन्ह आहे तसेच. पुन्हा निगेशन टी म्हणजे काय कॅपिटल एफ. ओके, थर्ड स्टेप कंप्लीट झाली बघा. आता फोर्थ स्टेप बघा. फोर्थ स्टेप कशी येणार तयार होणार आपली, तर थर्ड स्टेपमध्ये जो ब्रॅकेट आहे तो सॉल्व करूया. टी इम्प्लाइज टी डबल इम्प्लाइज टी, टी डबल इम्प्लाइज टी. लक्षात ठेवा डबल इम्प्लिकेशन आणि सिंगल इम्प्लिकेशनमध्ये काय करायचं आहे टी इक्वल टू प्लस, टी इक्वल टू प्लस ठेवा, म्हणजे प्लस इंटू प्लस, प्लस इंटू प्लस, प्लस येणार म्हणजे टी. टी इम्प्लाइज आहे तसंच राहील, इम्प्लिकेशन चिन्ह आहे तसं राहील आणि हे एफ आहे तसं येईल. फोर्थ स्टेप कंप्लीट. आता टी इम्प्लाइज एफ आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता तसंच प्लस इंटू मायनस, मायनस म्हणजे एफ येणार आहे. जर इम्प्लिकेशन म्हणजे इफ देन टेबलमध्ये जर एफ आणि टी असेल तर मात्र काय करायला लक्षात ठेवायचं आहे मायनस नाही घ्यायचं, प्लसच उत्तर घ्यायचं आहे. येते लक्षात, म्हणजे प्लस इंटू मायनस मायनस, त्यामुळे एफ उत्तर येणार. उत्तर काय येणार तुमचं इथे एफ होणार. ओके, तर अशा पद्धतीने ही 5 प्रॉब्लेम सॉल्व केले. आता नेक्स्ट बघूया, सिक्स्थ तुमच्यासाठी आहे. आता सेवन्थ सॉल्व करूया आपण. बघा त्याच्यामध्ये बघा फर्स्ट ब्रॅकेटमध्ये बघा निगेशन ऑफ काय
पी एंड क्यू ब्रॅकेट कंप्लीट अँड निगेशन आर, मोठा ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर काय बघा ऑर, पुन्हा रेक्टेंग्युलर ब्रॅकेटमध्ये काय आहे बघा, सिंपल ब्रॅकेटमध्ये काय क्यू इम्प्लाइज पी ब्रॅकेट कंप्लीट इम्प्लाइज, पुन्हा काय आहे ब्रॅकेटमध्ये निगेशन एस ऑर आर, सिंपल ब्रॅकेट कंप्लीट रेक्टेंग्युलर ब्रॅकेट कंप्लीट. इक्वल टू सेकंड स्टेप बघा, जे पी इक्वल टू टी, क्यू इक्वल टू टी, आर इक्वल टू एफ, एस इक्वल टू एफ तुम्ही काय करा ठेवा, काय करा ठेवा. ओके, ठेवलं का तुम्ही, ठेवा. आता त्यानंतर काय होतं ते बघा. आता हे सेकंड स्टेप मध्ये जे टी एफ ठेवलेले आहेत ठेवले, त्यानंतर थर्ड स्टेप बघा. थर्ड स्टेपमध्ये काय करायचं आहे, आता हे निगेशन टी जे आहे, निगेशन टी आहे बघा, निगेशन टी निगेशन एफ, निगेशन एफ कुठे कुठे आहे बघा. ती निगेशन टी निगेशन एफ म्हणजे काय, निगेशन टी म्हणजे काय कॅपिटल एफ, निगेशन एफ म्हणजे काय कॅपिटल टी. ते होणार थर्ड स्टेपमध्ये तयार. ओके, थर्ड स्टेपमध्ये तयार झालं. आता थर्ड स्टेप सिम्प्लिफाय करून फोर्थ स्टेप लिहायची आपल्याला, लक्षात ठेवा. तर थर्ड स्टेपमध्ये बघा, पहिला जो ब्रॅकेट आहे रेक्टँग्युलर ब्रॅकेट, त्याच्या आत जो सिंपल ब्रॅकेट आहे त्याच्यात काय आहे बघा एफ अँड टी आहे. मग एफ अँड टी काय होईल, सिंपल दोन्ही टी असेल तरच टी लिहायचं आहे, अदरवाईज एफ म्हणजे काय होईल एफ येईल. त्याचं उत्तर काय येईल एफ येईल. पुन्हा इकडे बघा, इथे जो थर्ड स्टेपमध्ये सेकंड जो रेक्टँग्युलर ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये जो सिंपल ब्रॅकेट आहे टी इम्प्लाइज टी आहे, त्यामध्ये काय आहे टी इम्प्लाइज टी आहे. तर टी इम्प्लाइज टी म्हणजे काय होईल, टी इम्प्लाइज टी म्हणजे प्लस इंटू प्लस म्हणजे प्लसच येईल म्हणजे टी येईल. आता त्याच्यातच बघा पुन्हा एकदा थर्ड स्टेपमध्ये, थर्ड स्टेप जी आहे इक्वल टू नंतरची जी थर्ड स्टेप आहे, ती थर्ड स्टेपमध्ये जो हा ब्रॅकेट आहे थर्ड स्टेपमध्ये सेकंड जो रेक्टँग्युलर ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये जो दुसरा इम्प्लाइज नंतर जो ब्रॅकेट आहे लास्ट ब्रॅकेट बघा टी सिंपल लास्ट ब्रॅकेट बघा, लास्ट सिंपल ब्रॅकेट आहे बघा टी ऑर एफ आहे. तर टी ऑर एफचं उत्तर काय, दोन्ही एफ ऑर टेबल आहे तो, ऑर टेबलनुसार जावा. दोन्ही टी ऑर एफ आहे म्हणजे ऑर आहे आणि ऑर म्हणजे ऑर टेबलनं जावा. तर काय होईल, दोन्ही एफ असेल तर एफ लिहा, अदरवाईज टी येणार म्हणजे याचं उत्तर काय येणार टी. आता बघा फोर्थ स्टेप बघा, फोर्थ स्टेप काय तयार झाली, इक्वल टू बघा, इथून खालून लास्ट स्टेप आहे बघा, इक्वल टू ब्रॅकेटमध्ये एफ अँड टी ऑर दुसऱ्या टेबलमध्ये काय, दुसऱ्या रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये काय टी इम्प्लाइज टी, टी इम्प्लाइज टी. तर आता या दोन्ही ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करूया. बघा पहिला ब्रॅकेट जो आहे एफ अँड टी, एफ अँड टी पुन्हा उत्तर काय येणार, दोन्ही टी आहेत का, नाही. दोन्ही टी असेल तर टी ऑर टेबलनुसार, नाही तर एफ म्हणजे याचं उत्तर एफ येणार. आता इकडे बघा टी इम्प्लाइज टी आहे, टी इम्प्लाइज टी म्हणजे काय होणार प्लस इंटू प्लस प्लस म्हणजे उत्तर काय येणार टी येणार, उत्तर काय येणार टी. बघा आलं बघा उत्तर. बघा खाली बघा लास्ट स्टेप एफ आणि ऑर ते आहे तसंच एफ ऑर टी. आता एफ ऑर टी ऑर टेबलनं जावा, ऑर असल्यामुळे ऑर टेबलनं जाऊया, काय होईल दोन्हीही एफ असेल तर एफ अदरवाईज टी म्हणजे याचं उत्तर काय ना टी येणार, उत्तर काय ना कॅपिटल टी. तर सेवन्थ प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिलेला आहे. आता लास्ट जो प्रॉब्लेम आहे 8th तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. ओके, आता बघूया नेक्स्ट पार्ट. क्वेश्चन नंबर 5, लास्ट क्वेश्चन ऑफ द एक्सरसाइज 1.1. क्वेश्चन 5 काय आहे बघा, राईट द निगेशन्स ऑफ फॉलोविंग. ओके, आता निगेशन्स ऑफ फॉलोविंग, तर निगेशनची डेफिनेशन तुम्हाला सांगतो मी. जर नॉट प्रेझेंट असेल तर नॉट काढून टाका आणि नॉट प्रेझेंट त्याच्यात नसेल स्टेटमेंटमध्ये तर नॉट ॲड करा. काय करा, ॲड करा. तर बघा याच्यामध्ये काय आहेत बघा, एकूण 5 प्रॉब्लेम दिलेले आहेत. त्यापैकी पहिला तिसरा बघा, याच्यामध्ये बघा पहिला दुसरा आणि 5वा मी सॉल्व्ह करून देणार आहे. पहिला दुसरा आणि 5वा मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. बाकी राहिलेले 2 प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा. तर पहिलं काय आहे बघा, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. तर त्याच्यात मग काय करा, नॉट ॲड करा म्हणजे काय होईल, पहिल्याचं उत्तर काय होईल, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश, इज नॉट इन आंध्र प्रदेश. दुसरं बघा,
दुसरं स्टेटमेंट काय, 3 इज नॉट रूट ऑफ इक्वेशन x² + 3x - 18 = 0. आता या स्टेटमेंटमध्ये नॉट आलेलं आहे ऑलरेडी, नॉट काढून टाका म्हणजे उत्तर काय येईल तुमचं, याचं निगेशनचं उत्तर काय येईल, 3 इज रूट ऑफ इक्वेशन = 0. आणि आता लास्ट बघा, फिफ्थ आहे. तिसरं आणि चौथं तुमचं तुम्ही सॉल्व करा. पाचवं आहे बघा, ते मी सॉल्व करून देणार आहे. 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. तर मी इथे सोल्युशनमध्ये दाखवतो. लास्ट बघा, लास्ट 7 + 3 इथं काय म्हणलं होतं, ग्रेटर दॅन 5. तर फक्त नॉटची लाईन, फक्त उभी रेष फक्त मारा त्या चिन्हावर, म्हणजे नॉट होऊन जाईल. येते लक्षात. याच्यात असं करायचं नाही 7 + 3 ग्रेटर दॅन 5 आहे म्हणजे लेस दॅन 5 करायचं नाही. इथे काय करायचं, फक्त नॉट. लक्षात ठेवा, 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन इज नॉट ग्रेटर दॅन 5 असं करायचं आहे. येते लक्षात. अशा पद्धतीनं आपण एक्झरसाइज 1.1 कंप्लीट केलेला आहे. होमवर्क तुम्हाला इथे 2 प्रॉब्लेम दिलेले आहेत क्वेश्चन 5 मध्ये. पुन्हा क्वेश्चन 4 मध्ये किती दिलेले आहेत बघा. क्वेश्चन 4 मध्ये सुद्धा 4 प्रॉब्लेम होमवर्क म्हणून दिलेले आहेत बघा. आणि क्वेश्चन 3 मध्ये बघा, क्वेश्चन 3 मध्ये सुद्धा मी काय केलेले आहे, तुम्हाला 3 प्रॉब्लेम्स होमवर्क म्हणून दिलेले आहेत. तुम्ही हे सगळं बेसिक फाउंडेशन परफेक्ट करा आणि होमवर्क परफेक्ट करा. ओके. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.